नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. स्वीडनला कामानिमित्ताने आलोय तर ती मला भेटायला आली आणि आम्ही 2 दिवस सोबतच होतो. हे ऐकून तर त्या दोघांना अजूनच शॉक लागला. रोहित पुढे बोलतोय, अरे शिवांश, तुझं चाललंय काय? त्यामुळे हा सगळा राग तू वहिनीवर काढला ना? शिवांशने पुढे काहीच उत्तर दिलं नाही, पण ते समजून गेले होते का शिवांश गाडी घेऊन घरी आला होता. त्याने आज खूप जास्त प्रमाणात पिलेली होती, त्यामुळे तो जरा झोकांडतच वरती रूममध्ये येतो. आता रात्रीचे 12:30 झाले होते. अन्या 12 वाजेपर्यंत जागी होती, पण नंतर तिने विचार केला का उद्या सकाळी पण लवकर उठायला लागेल म्हणून तिने झोपून घेतले होते. ती तेवढ्यात झोपली होती की शिवांश जोरात दरवाजा ढकलत रूममध्ये येतोय. त्याला नीट चालता पण येत नव्हतं. तो तसाच आला आणि ब्लेझर काढून बेडवर टाकला. शर्टचे बटन खोलतच होता का त्याची नजर सोफ्यावर झोपलेली अन्या तिच्यावर गेली. तसंच त्याचं डोकं सटकलं. तो बोलला, साला, हीच तर आहे मेन मुळी सगळ्या गोष्टींना, कारण हीच तर आहे ना. तो रूममध्ये गोल गोल फिरत बोलतोय, मला कामाला लावून दिले आणि ही इथे मस्त ताणून झोपली. तो झोकांडतच तिच्या जवळ गेला आणि खाली वाकून तिला उठवायचा प्रयत्न करतो. ए शिक्ष शिक्ष. त्याने आवाज देऊन पण ती उठली नाही. हे पाहून त्याने परत आवाज दिला, ए उठ. जोरात आवाज दिला तशी अन्या दचकून इकडे तिकडे पाहत उठली. ती घाबरून गेली होती. का एवढा मोठा आवाज कुठून आला आणि काय झाले म्हणून. ती डोळे किलकिले करत इकडे तिकडे पाहू लागली. तसंच शिवांश तिच्याकडे पाहत बोलतोय, ए माझी झोप उडून तू आरामात झोपलीस? त्याला असं गडबडीत बोलताना पाहून अन्याने समोर पाहिले तर समोर शिवांश उभा होता. म्हणून ती लगेच उठून उभी राहिली. अन्या बोलली, अहो तुम्ही, काही पाहिजे होतं का? ती असं बोलताच शिवांश तिच्या जवळ येत बोलला, हो पाहिजे ना. माझ्या आयुष्यातून निघून गेली तर खूप उपकार होतील. असं तो बोलतच त्याच्या तोंडातून दारूचा भपकारा येतोय. तसंच अन्या नाकातोंडावर हात ठेवत साईडला मान करते आणि बोलते, तुम्ही ड्रिंक केले का हो? तिचा असं बोलणं ऐकून शिवांशला जाम चिड येते. तो तिच्यासमोर बोट नाचवत बोलतोय, हो केली मी ड्रिंक. आज मी पिली, ते पण तुझ्यामुळं. त्याचं असं उत्तर ऐकून अन्याला समजतच नव्हतं का मी असं काय केले का माझ्यामुळे यांना दारू प्यायला लागली. ती शिवांशला समजावत बोलते, अहो तुम्ही खूप पिली आहे, आता झोपून घ्या. हे ऐकून शिवांशला अजूनच राग येतोय. तो तिच्या कमरेला पकडत जवळ ओढत बोलतोय, तू कोण आहेस ग माझ्यावर ऑर्डर सोडायला? आणि एक सांगतो, माझ्यावर आवाज पण नाही चढवायचा आणि ऑर्डर पण नाही सोडायची, मला आवडत नाही. हे बोलताना तो तिच्या खूप जवळ आला होता. आता मात्र अन्याला त्याच्या एवढ्या जवळ राहणं सहन होत नव्हतं, कारण तो खूप पिलेला होता आणि दारूची स्मेल तिला अजिबात सहन होत नव्हती. म्हणून ती स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत बोलते, प्लीज मला सोडा, प्लीज सोडा ना. तिचं असं बोलणं ऐकल्यावर शिवांशला वाटते काही स्वतःला काय समजते. तो तिच्याकडे पाहत बोलतोय, काय ग स्वतःला लय समजतेस तू? स्वतःला काय समजतेस?
तुझ्यासारख्या हजार मुली मी सोबत फक्त वन नाईट स्टँडसाठी तयार होतात, तरी मी त्यांना भाव देत नाही. माझ्या एका स्माईलसाठी किती वाट पाहतात आणि तू 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 मला इग्नोर करतेस. कोण आहेस ग तू? कोण आहेस? एका छोट्याशा गावातून आलेली एक तू फक्त भिकारी आहेस. भिकारी. तुझ्या आईबापाने मोठे आणि श्रीमंत पाहून पैशाला लालची होऊन तुला माझ्या गळ्यात बांधून दिलंय फक्त काही पैशांसाठी, आणि मी तुझ्यासारखा बेअक्कल आणि गावंढळ मुलींसोबत पूर्ण आयुष्य तर काय शी वन नाईट स्टँडसाठी सुद्धा तुला सिलेक्ट करणार नाही. सो त्यामुळे तू इथे राहून माझ्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगवायचे सोडून दे. असं बोलतच तिला तो सोप्यावर ढकलून देतो आणि तिच्या पुढे बोट नाचवत बोलतोय, बिचारी माझी साक्षा तुझ्यामुळे माझ्यापासून लांब गेली, समजले ना. एवढं बोलून तो मागं वळून तसाच शरीर बेडवर झोकून देतो आणि डोळे बंद करतच लव्ह यू साक्षा, मिस यू माय लव्ह बोलतच झोपी जातो. पण मात्र इकडं अन्याला तर एकदम झटकाच लागतो, कारण त्याने काहीही विचार न करता खूप हलकट शब्दात अन्याचं मन दुखवून दिले होते. तिचे डोळे भरून गालावरून अश्रू ओघळायला लागले होते. ती तर जसं शॉक लागल्यासारखी, तिला जसं शिवांशने सोप्यावर ढकललं होते तशीच होती ती. हे लालची, भिकारी, थर्ड क्लास असे शब्द ऐकून तिच्यात आता हिंमत सुद्धा राहिली नव्हती आणि साक्षाचं नाव ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. जेव्हा तिला समजले का ही साक्षा आहे जिच्यावर शिवांशचं प्रेम आहे, शिवांश प्रेम करतोय, तर तिला खूप वाईट वाटलं आणि तिला तर बोललाच होता, पण तिच्या आईबाबांना पण शिवांशने खूप वाईट शब्दात बोलला होता. जेव्हा ती भानावर आली का हे सगळं जे काही घडलं ते खरं आहे, तेव्हा ती सोप्यावरनं खाली जमिनीवर बसतच मोठमोठ्याने रडायला लागली. केव्हापासून अडवून ठेवलेला हुंदक्याला तिने मोकळी वाट केली होती. तिला आता हे सगळं सहन होत नव्हतं. तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले होते, म्हणून ती तिच्या अश्रूंना मोकळी वाट करत होती. खूप रडत होती. बराच वेळ झाल्यानंतर ती उठून बसली आणि मनातच विचार करू लागली, जर कधी यांच्या मनात दुसरी व्यक्ती होती, मग माझ्याशी लग्न का केले? आणि माझ्याबद्दल यांच्या मनात किती वाईट विचार आहेत. ती आता स्वतःलाच कोसायला लागली होती. तिने ठरवलं होतं का आता चुकून पण कधी शिवांशकडून किंवा त्यांच्या घरच्यांकडून काहीही घ्यायचं नाही. जे पण काही लागलं ते स्वतःच करायचं. कारण तिने आता ऐकले होते ना शिवांशच्या तोंडून. शिवांशला वाटते का ती त्याच्या पैशासाठी इथे आली म्हणून. तिला फक्त हीच भीती होती का ती घरी आईबाबांना नको समजायला का इथे हे सगळं चाललंय म्हणून 1 वर्ष कंप्लीट झाले का मग मीच त्यांना सांगून शिवांशसोबत डायव्होर्स घेऊन निघून जाईल. फक्त आता नको समजायला. ती मनातच विचार करते आणि रडत रडत झोपी जाते. सकाळी 4 वाजता तिला जाग येते. शिवांश तसाच झोपलेला असतो. अजून पण त्याच अवतारामध्ये असतो. पण अन्याला आता एक क्षणही थांबायचं नव्हतं त्याच्यासमोर. तिने ठरवलं होतं का जेवढे होईल तेवढे त्याच्यासमोर जायचं बंद करायचं. म्हणून ती आवरते आणि लगेच खाली जाते. सगळं हॉल किचन आवरून झाल्यावर ती किचनमध्ये येते. सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट
सगळ्यांसाठी ब्रेकफास्टसाठी उत्तप्पा आणि डोसा बनवते. आजचा मेनू तोच होता. इथे रोज वेगवेगळे मेनू असायचे आणि शिवांश आणि अद्वैतसाठी ओट्स बनवून ठेवते. नंतर ज्यूस वगैरे सगळं काही आवरून ती आता गार्डनमध्ये जाते. सगळं साफ करून झाडांना पाणी देते. आता 8 वाजले होते. पाणी देऊन तिला लवकर तयार होऊन अजून कॉलेजला पण जायचं होतं कारण तिला 2 बस चेंज कराव्या लागणार होत्या आणि तिला आत्ता पहिल्या स्टॉपची बस 8:15ला होती. म्हणून ती लवकर आवरणं गरजेचं होतं. ती पटकन झाडांना पाणी देऊन आतमध्ये येते. सगळे पण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलावर बसलेले होते. ती पळतच येते. तिला असं पळताना पाहून गिरिजा तिला आवाज देत बोलते, बेटा अन्या तू पण नाश्ता करून घे. अन्या मागे वळत पाहत बोलते, नाही आई, मी कॉलेजमध्ये करेन. आता खूप वेळ झाला आहे, मला लेट होईल. बस पण पकडायची आहे. सॉरी प्लीज. माझ्या वाचण्याला ना खूप प्रॉब्लेम येतो आहे. माझं बाळ आहे ना मध्ये बडबड चालू आहे त्याची. तर प्लीज तुम्ही इथून पुढचा भाग स्वतः वाचा. सॉरी मी परत एकदा तुम्हाला सॉरी बोलते कारण की बाळाची सारखी बडबड चालू असल्यामुळे मला पुढं कंटिन्यू करता येत नाही. भाग आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.